सकाळी त्यांना मनोज परबान अनाउन्स केलं की तो पार्टी प्रेसिडेंट रिझाईन जाता आणि फाउंडर मेंबर रिझाईन जाता आणि ऍक्टिव्ह पॉलिटिक्स क्विट करता म्हणून. त्याच्यानंतर जे प्रेस कॉन्फरन्स आम्ही बसलेले आम्ही इमोशनल झाले आणि थोडे गजाली असले प्रेस कॉन्फरन्साक सांगपाच्यो त्यो उरल्यो. आणि त्याच्यानंतर खूपशे विचार आउट झाले की जे आज सकाळी झाला ते एक ड्रामा म्हणून, नाजाल्यार एक नाटक म्हणून, नाजाल्यार एक प्रँक म्हणून. सो सगळ्यांक सांगपाक आणि ऑफिशियली हेजे फुडें कितें जालां सांगपाक आमी आयज मिटींग घेतली. ऑफिस बेरर्स आणि कोर एक्झिक्युटिव्ह कमिटी मेळ्ळे आणि आमची मिटींग जावन आमी जे डिसिजन आसा जे तुमच्या मार्फत आमी सगळे जे आमचे रेव्होल्युशनीज आसा सगळे बाकीचे ते गोंयकार आहा तांकां सांगपाक आमी आज तुमच्या मुखार येयल्या. मनोज परबान ऑफिशियली रेजिग्नेशन लेटर आयज आमकां दिल्लें आहा. पार्टी कडेन ते पावले आसा, जनरल सेक्रेटरीक ते एड्रेस केल्ले आहा आणि त्या रेजिग्नेशनान त्यांनी सगळे बरयला जे त्यांनी सकाळी आउट केल्ले. आणि कोर एक्झिक्युटिव्ह कमिटी आणि ऑफिस बेरर्सांनी सगळ्यांनी मेळून डिसायड केला की हे जे रेजिग्नेशन आसा फ्रॉम द पोस्ट ऑफ प्रेसिडेंट आणि मेंबरशिप फाउंडर मेंबरशिप पार्टी एक्सेप्ट करता आणि त्याचे रेजिग्नेशन लेटर पार्टी एक्सेप्ट करता आणि तेजो जो डिसिजन आसा ताका आमी मान दिता, रिस्पेक्ट दिता. परत एकदा सांगता हो ड्रामा नासलो, हो एक प्रँक नासलो जशें की थोडे न्यूज आउट जाल्ले की अशें केला म्हणून आमी, मात तशें कांय ना. ऑफिशियली रेजिग्नेशन लेटर आउट केला मनोज परब फ्रॉम द टुडे डेट म्हणजे 21 तारखेच्यान 21 मे 2024 पार्टीचो प्रेसिडेंट ना आणि पार्टीचो फाउंडर मेंबर म्हणून ना. आणि कमिटीने एवढं डिसिजन केला ज्या कमिटीनी मनोज परब मेंबर म्हणून आसलो त्या कमिटीनी तो आता नासचे ना बिकॉज तो मेंबरूच ना पार्टीचो रिजायन जाला म्हणून. सो हेजेर आमी जेन्ना पयले डिसिजन्स त्यांनी ऑलरेडी आउट केलेले आसा, मात थोड्यांक दिसतलें की हे रेजिग्नेशन इमिजिएट आसा म्हणून, मात इमिजिएट ना. स्पेशली ज्यांनी आमी ऑफिस बेरर्स हांगा बसला ते फाटले 2 महिने रेजिग्नेशन तो दिवपाक सोदतालो, आमकां सांगतालो की तो रिजायन जाता आपल्याकडे जायना. स्पेशली जे चलताले की नरेटिव्ह की एक 2 ग्रुप जाला आनी पार्टी स्प्लिट जाता. आमी ताका तो स्पेशली आमचे कडेन रातभर सांगून रडटालो की जी जे पार्टी त्यांनी घडयला ते पार्टी कडेन अशें जाता. स्पेशली माझे कडेन तर रात्री 3-4 पर्यंत डिस्कशन आमी करता बाबा कशें कितें करूया. मागीर विश्वेशना वांगडा आमची जेन्ना इंटरनल मिटींग जाता तेन्नाय तो रडटालो. आणि हे सांगता आसतना त्यांनी सांगला की कशें हे जे रेव्होल्युशन आसा ते आता पॉलिटिकल रेव्होल्युशन जाल्लें आसा आणि इंडिव्हिज्युअल सेंट्रीक रेव्होल्युशन जाल्लें आसा. सो ताका लागून तो आमकां खूब फाटी सांगतालो जेणी आपली करियराची पीक ऑफ द करियर 9 वर्सां ह्या रेव्होल्युशनाक दिले ते इतले इझी नासले सोडपाक. तरी पूण जेन्ना इतली वर्सां स्पेशली फाटली 3 वर्सां तेजेर पर्सनल अटॅक जाताले, तेजे फॅमिलीचेर अटॅक जाताले, बीजेपीची बी टीम म्हणटाले, मागीर त्यांनी बंगले घेतला, त्यांनी पैसे घेतला, असे एलिगेशन्स येताले. तो सोसूत रावलो. मात जेन्ना पार्टीचेर पावले, जेन्ना एक एंटिटीचेर पावले तेजे कडेन ते जावंक ना पळोवपाक आणि फाटले 2 महिने तो तितूनच आसलो. टॉर्चर कसो तेका ते जाताले, मनांतल्या मनांत खाताले सगळे की जी पार्टी त्यांनी उभी केला तेच पार्टीचे थोडे भुरगे मेंबर्स आयज अशें करता म्हणून. स्पेशली त्यांनी उल्लेख केलो आणि लेटरांनी त्यांनी उल्लेख केला की जी मडगांव मिटींग झाली 10 मे आणि त्या मिटिंगेन थोडे मेंबर्स पार्टीचे असले तेंच्यांनी डिसायड केले की पार्टी स्प्लिट करपाची. पार्टीचो सिंबल तो आपल्याकडे करपाचो, नाजाल्यार पार्टीक फोर्स करपाचें की जनरल बॉडी मिटींग बेगीन घ्या, नाजाल्यार पार्टीक कोर्टार व्हरपाचें. प्रेझेंट सीसी बॉडी हा मिटींग ती टेक ओव्हर करपाची, तांकां सांगपाचें तुमी सोडा म्हणून, ती इनव्हॅलिड सीसी. आणि मागीर हेवूय सांगलें की प्रेसिडेंटाक चेंज करपाचें. आणि हेवूय अनेक किसून डिसिजन जाल्ले की जे एक्स ऑर टर्मिनेटेड मेंबर्स आसा ते पार्टीन सोडून गेल्यार पार्टी तांकां काडलेले आसा तांकांय परत घेवपाचें. सो अशें तेचो डिसिजन जाल्ले. सो ताका ते मानूंक ना. तेणी आयज परत आमकां सांगलें की टायर्ड जाल्लो आहा तो, हे सगळें एक्सप्लेन करून आनी तेजे फॅमिलीक थोडे त्रास जाता, तेणी आपले हे रेव्होल्युशन टी शर्टां विकून जात्रेक फेस्तान आनी आतां तो एक बारीकसो टायम क्लिंग बिझनस सुद्दां करता, ते सुद्दां करून तो आतां आपले जे पर्सनल लायफ चलयता. जेन्ना तेणी लोकसभेक एफिडेविट फायल केलो तेन्ना म्हणपाक लागले आमकां इतले पयशे कशे येयले तुमचे कडेन. तेन्ना तितून तेणी एसेट म्हणून फक्त एक बायलेचें मंगळसूत्र म्हणून दाखयल्लें. तरी पूण पार्टी कडेन तुमचो पयसो कितलो येयलो ते विचारपाक लागले. ते आमी वारंवार एक्सप्लेन केला की कशें आमचो एक्सपेंडिचर आसा, कितें आहा. आनी अशें ना की लास्ट सीसी मिटींग जाली तेन्ना फूल अकाउंट एक्सपेंडिचर, फंडिंग रिलेटेड डिटेल्स, कॉन्ट्रिब्युशन रिपोर्ट, इलेक्शन एक्सपेंडिचर सगळे ऑफिस बेररांनी इन्क्लुडिंग प्रेसिडेंटान आमकां सीसी बाकीच्या ऑफिस बेररांक दाखयल्ले आहा. आणि एक त्यांनी एक उल्लेख केलो या लेटराक की आपूण फेल जालो म्हणून, पण आमी ते एक्सेप्ट करिना की तो फेल जालो म्हणून. त्यांनी आयज ही पार्टी इतले व्हडली केल्ली आसा, गोंयची
सगळ्यांत व्हडली रिजनल पार्टी मनोज परबान केली हा. सगळी गोयची थर्ड लार्जेस्ट पॉलिटिकल पार्टी मनोज परबाच्या अंडर लिडरशिपच्या अंडर चालली हा. पार्टीचे एमएलए हा, पार्टीचे 2 झेडपीज हा, पार्टीचे कितलेशे ऍक्च्युली पंच मेंबर्स नसता पण सपोर्टेड पंच मेंबर्स असा. आणि मेन म्हणतात त्यांनी गावागावांनी लीडर्स क्रिएट केले हा. तर त्याला लागून आमकां लागून तरी तो फेलियर न्हू, आमकां लागून तरी तो विनर. मग जेन्ना थोड्यांक तेजे प्रेझन्स इन पार्टी एक हडल म्हणून फेस जाता आणि तो जेन्ना पार्टीन आसा जाल्यार पार्टी ग्रो जायना, पार्टी स्प्लिट जाता अशें चित्र क्रिएट करता. तर तेन्ना ताका ते सोंसपाक जायना जाल्यार तेन्ना पार्टीचेर स्पेशली अनेक इन्सिडेंट जालो जो चांदनगरच्या ब्लॉकार ऑफिसान येवन सांगले की आम्ही जेन्ना बसला खुर्चेर सीसी मेंबर्स ते चांदनगराक लागून बसला, आम्ही निवडून आल्लो आमदार म्हणून तुम्ही बसला हांगा, म्हणजे सीसी इज वर्किंग ऑन द मर्सी ऑफ हे चांदनगरेको अशें म्हणपाक लागले. पण तुमचो हाजीचो कॉन्ट्रिब्युशन कांयच ना, तरी पूण आमी तेन्ना डिसिजन घेवंक ना. मग जेन्ना हे सगळे जाले मडगांव मिटींग जाली आनी आमकां कंट्रोल जावंक ना, आमी खूब ट्राय केले कन्विन्स करपाक 2-3 महिने एक पेपर फुडें व्हरपाक ना. मग तेजे डिसिजन आहा ते आमी आतां एक्सेप्ट केल्ले आसा. परत सांगता की मनोज परबाचे रेजिग्नेशन लेटर डेटेड टुडे 21 मे 2024 पार्टी ऑफिशियली एक्सेप्ट करता आणि आता तो पार्टीचो प्रेसिडेंट म्हणून ना, मेंबर म्हणून ना आणि तो खंयतलेच कमिटी चेअर म्हणून करिना. दुसरी गजाल ते सकाळी आमी सांगपाक आमकां तितलो टायम मेळोंक ना कित्याक सगळो वातावरण इमोशनल आसता. आमी परत सांगता की रेव्होल्युशन गोवन्स पार्टी ही पॉलिटिकल पार्टी रजिस्टर्ड अंडर पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट आणि जेन्ना एक एंटिटी जाता ती असोसिएशन ऑफ पर्सन आणि बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणून कॅटेगराईज जाता. म्हणजे एक इंडिव्हिज्युअल सोडून गेलो आणि एक एमएलए पार्टीन आसा तो ना दुसऱ्या वाटेन स्प्लिट करता नाजाल्यार दुसऱ्या मडगांव मिटींग चेअर करून दुसरो एक ग्रुप करता अशें जायना. इंडिव्हिज्युअल लेवलाचेर पार्टी चलना. पार्टी ऑलवेज असोसिएशन ऑफ पर्सन आणि बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणून कॅटेगराईज जाता. पॉलिटिकल पार्टी एज अ एंटिटी ही चालूच उरतली, आमचें काम चालूच उरतलें आणि हे डिसिजन आमी घेतलेलें आसा. मग कितें जालें ते सगळे आमी सगळे मेंबर्सांक ऑफिशियली तेन्ना मेळटले तेन्ना सांगतले. सध्या टायम मेळ्ळो आसा हे रेजिग्नेशन एक्सेप्ट करपाचें. पॉलिटिकल पार्टी ही आमची चालूच उरतली. अशें ना की प्रेसिडेंट जो आमचो गेला म्हणून आमी सगळे रिजायन जातले आनी आमी सोडटले. आमी कोणूय ती पॉलिटिकल पार्टी रिजायन जायना. आमी खंयचोच मेंबर हांगा बसला रिजायन जायना, बाकीचे मेंबर्स आमचे कोण रिजायन जायना आणि आमी कमिटीन सगळे आसा तशेंच आसा आणि पार्टी फुडें व्हरपाक आमी तत्पर आसा आनी रेडी आसा. हांव सांगता आसतना एकूच सांगता की म्हाका मनोजान मनोज केला. परत एकदा सांगता की म्हाका मनोजान मनोज केला. तर तेजी लिडरशीप, तेजे ते गुण, तेजी ती शिकवण ते आमच्या भितर आसा, म्हाज्या भितर आसा. कशें दवरपाक जाय, कसो एग्रेसिव्ह जावपाक जाय, कशी पार्टी फुडें वचपाक जाय ते आमकां खबर आसा. सो आमी ते फुडें वतले. तुमचे क्वेश्चन्स घेवच्या पयलीं हांव मागता आमचे विश्वेश नायक तो सकाळी खूब इमोशनल जालो. तेणी हे रेव्होल्युशन कशें फुडें गेले आनी कित्याक आमची आयज पाळी येयली ते सांगचे. सगळ्यांक तुमकां येवकार आणि जशें अजयान सांगलें आयचो दीस आमकां खूब डिफिकल्ट आसा आणि हे आयचे दीस येवपा लागून आयज आमी केन्ना एक्सपेक्ट करना असलो दीस पळोवचो पडटलो. पूण जेन्ना हें सुरवात केली मनोज हांव बरोबर आसताले निलेश पयलीं पण एक आमी तकलेन घातलेलें की लोकांक एम्पावर करता म्हणून ग्रासरूट लेवलाचेर लिडर तयार करता म्हणून. आणि आयज जो मनोज आयज उलोवन गेलो तुमकां सगळ्यांक दिसला कित्याक इमोशनल जालो जाल्यार ते गजाल म्हणल्यार आपूण फेलियर म्हणून ते खूब लागले आमकां सगळ्यांक. कित्याक आयज आमी हांगा घडल्या ते फक्त आनी फक्त मनोज परबाला कोणी जावं ग्रासरूट म्हणल्यार जे लोअर मिडल क्लास फॅमिलीचे बॅकग्राउंडाचे भुरगे आयज लिडर म्हणून तयार जाले ते मनोजान तयार केले. हेच्या पयलीं आमी केन्नाच खंयच्याच कॉलेजीन जीएस जावना जावं सीआर जावना कोणूच जावना. पूण आयज जे आवाज येतो व्हडलो लार्जस्ट पार्टी, थर्ड लार्जस्ट पार्टी आणि रिजनल पार्टी म्हणून नंबर 1 पार्टी मनोजान तयार केली. एक तेजो सदांच हें आशिल्लो की तुमी फुडें सरा म्हणून. एवरी टायम जेन्ना मिटींग आसताले तेन्ना सांगतालो की तुमी फुडें सरा, उलयात म्हणून पुश करून धाडप. व्हडले क्राउड आमी गॅदर करताले 5,000, 6,000 सुद्दां क्राउड आणि तेन्ना उबे रावन उलोवप हें आमी हेच्या पयलीं सुद्दां केन्नाच करना, केन्ना खंयच्या गांवच्या नाटकान सुद्दां काम करना. पूण हें तेणें करून दाखयलें आणि मनोजाक हांव परत सांगता की तो फेलियर न्ही तेजो, तो विनर आमकां लागून तो विनर. आयज आमकां तेणें घडयल्या. आयज गोंयभर जे हाजें नांव जाल्लें आसा तें फक्त मनोजा लागून जाल्लें आशिल्लें. पूण काही गजाली येयल्यो त्या लागून आमकां हे आयज दीस पळोवचो पडलो. तुमचे कडेन सगळ्यां कडेन मागता की जे मनोजान आयज लिडर तयार केले तांकां मातसो हें आतां म्हाका डिफिकल्ट जाता उलोवपाक, ब्लँक जाता म्हणजे सॉरी. हें तो सांगत आशिल्लो खूब दीस की आपूण सोडटा पूण हें आमी डिसिजन तेजें ड्रॅग केलें खूब दीस. पूण जेन्ना ती मिटींग जाली आनी जेन्ना आमचेच भुरगे जे आमचे बरोबर वावरताले, आमी वांगडा जेवताले एकामेका बरोबर, कशे दीस काडले ते पयले तेच भुरगे आयज थंय मिटींग घेता आनी पार्टी स्प्लिट करपाची, पार्टी फोडपाची, सिंबल जाय जाल्यार झगडून घेवपाचो अशे तरेच्यो मिटींग जाता. आनी हें खूब बेगीन आशिल्लें आमचें. हो दीस आमी जेन्ना इलेक्शन जावन जी दुकां आमच्या दोळ्यांच्यान जे म्हणटा आमी हॅपी टियर्स येयले तो दीस आनी आयचो दीस हो इमेजीन करपाक शकना असो आसा. आनी खूब डिफिकल्ट आमकां पळोवपाक लागून. पूण अजयान जशें सांगलें की ताका खूब त्रास जाताले भितर, ताका रातभर न्हीद पडनाशिल्ली. आमकां तितके त्रास जाता कित्याक तेजेर कंटिन्युअस अटॅक म्हणल्यार एक सोंपोवपाक कशें ट्राय केल्ल्या सारकें दिसतालें. आनी तेणें हें सगळें सोंसलें. पूण पयलीं जी मडगांव मिटींग जाली आनी ती मिटींग सगळें रिकॉर्डिंग जेन्ना ताका एकट्यान धाडलें तेन्ना तें आयकून अशें इतकें वायट दिसलें की अशें जावपाक जायनाशिल्लें म्हणून. आनी हें खूब बेगीन आमच्या लागून जातालें. आनी तुमकां अनिश
आता जसे अजयान आणि विश्वशांत सांगले आम्ही केन्ना चिंतून नासले की स्पेशली हांवें की एक दीस असो टायम येतलो की प्रेस कॉन्फरन्स ह्या टॉपिकार आमकां घेवची पडटली म्हणून ज्या मनशान आमकां आयज घडयले आमकां आयज गांवा खातीर उबे रावपाक शिकयले अन्यायाच्या अगेन्स्ट आवाज काडपाक शिकयलो आणि त्या मनशान आयज रिजायन दिला आणि त्या विशयाचेर आमकां आयज प्रेस कॉन्फरन्स घेवची पडटा केन्ना हांवें चिंतून नाका खूब आमच्या खूब एक टफ टायम आसा आणि आयज गांवांनी आयज भुरगे तयार केले प्रत्येक वाठारांत आयज तुम्ही पळयत जाल्यार आपल्या गांवा खातीर वेगवेगळे विषय घेऊन आयज ग्रामसभेक लोक वयतात आमकां म्हाका जाल्यार स्वता खबर आसा तुमची ग्रामसभा कितें पावर आसा ग्रामसभा आमी आयकले ग्रामसभा जाता म्हणून एक 3-3 म्हयन्यांनी पण जेन्ना मनोजा आमी कनेक्ट जाले जेन्ना त्याच्या आमकां कळ्ळें की ग्रामसभेचो पावर कितें तो ग्रामसभेन कितलो आमी गांव आमचो कितलो आमी सेफगार्ड करपाक शकता जावं आमी लोकांचे विशय कशे मांडपाक शकता ताचेर एक डेमोक्रेटीक वेन कशे सोल्युशन हाडपाक शकता ते आमी मनोजा कडेन शिकले खूब टफ टायम आसा आमकां उलोवपाक मातसो याद आहा पूण इतकें सांगता की आमचे जे स्पेशली जे आयज आमकां सकाळचे कॉल येता खूब भुरगे आमकां विचारता की म्हणजे कितें जालें चडशे कॉल हांवें तर आन्सर करूं ना मेसेजी रिप्लाय करूं ना इतकेच लोकांक सांगता की खुबशे नगरांनी आमकां सांगलें की आमी जी प्रायमरी मेंबरशीप आसा आमी रिजायन करता म्हणून ताका इतकें सांगपाक येता की आमकां आयज घडयला मनोजान आनी तेची सदां एक ड्रीम आसली की ही पार्टी फुडें वचपाक जाय आमी गोंयकारांचो आवाज म्हणून हे रेव्होल्युशन स्टार्ट केल्लें तुमच्या म्हाका तुमी स्ट्रॉंग रावपाक जाय आमी जर आयज फाटीं सरले इमोशनल जावन खंय ना खंय हे म्हाका तरी दिसता की हे सगळ्याकून तेका चड भितर आनी व्हड जातलें सो आमी ना करता तेणी जी एक क्रांती आयज स्टार्ट केल्ली आमच्या काळजान जो एक उज्याची एक ज्योत पेटयल्ली ती आमी सगळ्यांनी वांगडा मेळोन तेची जी ड्रीम आसली एक बरें गोंय करपाचें गोंय आमच्या गोंयकारांच्या हातीन घेवपाचें ते आमी सगळ्यांनी मेळोन आयज ही क्रांती फुडें व्हरून आमी आयज तेका खंय ना खंय आयज आमी प्रूफ करपाक जाय की खरेंच तो एक फेलियर न्हू म्हणून तेणी आमकां एक लिडर म्हणून क्रिएट केला आमकां आयज इवन आमी जेन्ना 2022 इलेक्शनाक आमी कॉन्टेस्ट केले आमी खंयचे कोणूच मॅक्झिमम कोण भुरगे आमच्या खंयचे पॉलिटिकल बॅकग्राउंड आसून आमी कोण ना आमकां तेणी शिकयलें उबे कशें रावप स्टेजीर लोकांक ऑडियन्स कसो फेस करप मायक घेवन उलोवप कसो आयज आमी हांगा बसला तो फक्त ओनली एंड ओनली बिकॉज ऑफ मनोज परब सो माझ्या खातीर तो जरी आयज तो प्रेसिडेंट म्हणून आयज तो आयज तेणी रिजायन केल्ले आसा पार्टीची मेंबरशीप सोडली आसा पण माझ्या खातीर आनी माझ्या काळजान माझो प्रेसिडेंट आणि माझो लिडर आणि पॉलिटिक्सान जावं सोशल वर्कान एक गुरू म्हणून सदांच हांव माझो मनोज परब आसतलो हेच्या शिवाय हांव आमी रेव्होल्युशन जॉईन जालें तेका पळोवन जेन्ना तो स्टेजीर उबो रावतालो 2018-19 आमी तेचे पळयताले व्हिडिओज पळयताले अशें दिसता की कोण तरी उबो रावन जो आमच्या काळजान इतकी वर्सां जो एक राग आसलो तिडक आसली आमी एक्सप्रेस करूं शकना तरी कोण तरी आमच्या काळजांतलो कोण तरी थंय स्टेजीर रावन उलयता म्हणून अशें म्हाज्या सारके कितके हजारांनी भुरगे वेगवेगळ्या वाठारांत गोंयचे आयज हेच क्रांतीक तेका लागून ह्या त्याच्या एग्रेशना खातीर जॉईन जाले आयज थोडे वायट दिसता सांगपाक की आयज सकाळी जशें मनोजांनी सांगले की लोक तेका सांगले की स्टायल चेंज करपाक जाय मातसो स्लो उलोवपाक जाय म्हणून सांगता तेका पण आमी जे जॉईन झाला त्या एग्रेशना खातीर जॉईन झाला स्लो उलोवपी बरे उलोवपी थोडे उलोवपी आणि फासून वाट लावपी खूब आमी पॉलिटिशन पळयले त्याच्या पयलीं तेका लागून खंय ना आमी राजकारणांत पयस रावताले आमी कनेक्ट जाय आसले पूण तेणी आमकां आयज दाखयले आणि मार्गदर्शन दिलें की तुमकां जर अन्याय अगेन्स्ट तुमकां उलोवपाक जाय आवाज तुमचो वाडोवचो पडटलो म्हणून जे जाग्यार जाय पडटा थंय एग्रेसिव्ह जावचें पडटलें म्हणून तेका लागून येदी व्हडली आयज जेन्ना 2022 1 रुपया घेनासतना जेन्ना आमी येदी व्हडलें इलेक्शन कॉन्टेस्ट केलें 38 जाग्यार इलेक्शन कॉन्टेस्ट केलें आमी 10% वोट काडले 93,000 प्लस लोकांनी आमकां विश्वास धरून 1 रुपया घेनासतना वोट केलो सो परत एकदा आमच्या कडेन मेंबर कडेन मागता स्पेशली जे आमचे प्रायमरी मेंबर तांचे कडेन की तुमी इमोशनल जावन रेजिग्नेशन दिवपाचें जावं पार्टी कडेन पयस वचपाचें चिंत नाका आमचो आयज टायम येयल्लो आसा जे मनोजान आमकां आयज घडयला जे आमकां आयज लिडर म्हणून क्रिएट केला तेची क्रांती ही क्रांतीची मशाल घेवन आयज आमकां फुडें चलपाक जाय आणि जे आमचे जे मिशन आसलेले आनी जे विजन आसलें गोंया खातीर ते फुडें व्हरपाक जाय फुडें कशें कितें जातलें तें मागीर पळोवया आमी पूण जे आमचें जाता त्या प्रमाणे आमी प्रयत्न करूया आनी मशाल घेवन फुडें वचपाक ट्राय करूया विश्वेश आज जे म्हणजे रेजिग्नेशन दिलें ताणें आनी तें आमकां एक्सपेक्ट आसा जायते कडेन सांगतालो पूण खूब खोशीची गजाल आसली आमकां आनी हांवें जाल्यार केन्ना चिंतूंक ना की मनोज परब कुशीन काडून ही पार्टी चलतली पूण हें जायते दीस जालें चलतालें आनी तो आमकां जायते फावटी सांगतालो की आपल्याक जायते त्रास जाताय आनी हें चोवपाक जायना की आमचे भुरगे हें रेव्होल्युशन जें घडून हाडलें गोंयचे पासत आनी जे गोंय राखपाक लागून तें घडून हाडपाक लागून जे आमी हे भुरग्याक एकठांय केले आज हेच भुरगे खंय ना खंय डायवर्ट जाले आहाय ते खंय ना खंय ब्रेन वॉश जाले आहाय आनी ते हे कॉन्स्पिरसी करपाक मुखार सरला आहाय सो हें आयकून एक दूख जातालें आमकां आनी तेन्ना तेणें डिसायड केल्लें की बाबा आपल्याक रिजायन जावपाक जाय आपल्या कडेन जायना पूण तरी आसतना आमकां दिसतालें हें जावपाची पॉसिबिलिटी ना म्हणून आनी आमी सगळे तेका एकठांय रावन तेका हें सदां कन्विन्स करता की ना हें पॉसिबल ना म्हणून आमकां दिसतालें पूण आज जेन्ना तेणें आमकां आपयलें आनी सडनली हें डिसायड केलें की आसा बसून की आपूण रिजायन जाता म्हणून तें आमकां सारकें दुखची गजाल आसलेली पूण हांव एकूच सांगूंक सोदतां जे आज गोंयांत जितले भुरगे आहाय ह्या भुरग्यांक जरी तर घडून हाडल्या तेणें जाल्यार ते मनोज परबान हाडले हे रेव्होल्युशन घडून हाडपाक इट वॉज नॉट इजी आमकां खबर आसा हांव 2019 हे क्रांतीक जॉईन जाल्लो आनी जेन्ना फर्स्ट टायम आमगे बेनावलीन जेन्ना प्रॉब्लम जालें तेन्ना हे भुरगे मुखार सरोन येयले आनी आमचे ती प्रॉब्लम सॉल्व करपाक लागून आमकां हेल्प केलो आदार दिलो आनी हांव एक भुरगो आसलो की म्हाका 10 जाणां कडेन मुखार रावन उलोवपाक जायना म्हणलें केन्ना हांव कोणा कडेन उलयनासलो 10 जाणां कडेन तरी तर म्हाका सांगलें की तूं हिंग कितें आमकां सांग म्हणून कडेन जायनासलें पूण जेन्ना पोगो रेडी जाली 15 डिसेंबर 2019 आनी हे डिसायड जालें की आमी थिंगा एक पोगो रेडी करता आनी सगळे स्टेजीचेर उलोवपाक पडटलें पूण मनोजान म्हाका सांगलें की तुवें उलोवपाक जाय तूं उलयना जाल्यार ती मिटींग जावची ना म्हणून आनी फोर्सफुली म्हाका भिरांत दिसली म्हाका कडकडो येयलो आनी त्या भुरग्यान म्हाका फोर्स केलो ते स्टेजीचेर रावन उलोवपाक आनी तेच भाशेन आमचे जायते भुरगे आहाय तेणें तेमकां मुखार काडले आनी गोंय सारवार काडून आमकां तेणें मुखार हाडलें पूण आज जी पाडी येयल्या ती दूख जाता
की मनोजाक जाय जाणांनी एग्रेसीव म्हणून जायते भाशेन ताका अक्यूज केलो, जायती एलिगेशन तिजे घायली, पूण मनोज परब तसलो न्हू. मनोज परब भुरग्यांक मुखार काडपाचो, भुरग्यांक सदांच लिडर जावं म्हणटालो. तो तसलो मनीस न्हू. जरी तो सेल्फिश आसलो, जरी तो वायट आसलो जाल्यार तो केन्ना भुरग्यांक मुखार काडनालो. तो सगळ्या भुरग्यांक मुखार काडटालो. मुगेलो चेडो आसलो 16 years old. ज्या दिसा ताणें एक मिटिंगेक चोयलो बेनावलीन, आनी तो म्हणून आपल्याची दाडा आपल्याकडे जावं बिजार म्हणून लागलो. तो जे ते गोंयचे पासून तो उलयलो. हांव केन्ना पॉलिटिक्सान म्हाका इंट्रस्ट नासलो, म्हाका केन्नाच पॉलिटिक्सान येवपाक नाका आशिल्लें. पूण जेन्ना आमी एनजीओ म्हणून चलताले, पूण मागीर तेणें डिसायड केलें की बाबा आमी ही पॉलिटिकल पार्टी घडोवन हाडपाक जाय. हांवें तेजे बारा रावलो, आमी तेजे बारा मुखार सरले आनी आमी जाणाय की कशे तरेन प्रत्येक भुरगो आपल्याचे बोर्सांतले पयशे घालून खूंय मिटिंगेक कितले पयशे आसा, आमी बेनावली सावन खूंय मिटिंगेक भोंवताले. आख्खे गोंयभर हांव मिटिंगेक भोंवला तेजे बारा. पूण आयज देखून म्हाका मनोज परब एक बरो लिडर आहा. तेणें म्हणला जे भाशेन आपूण फेल जालो तो फेल जाला. खूंय ना खूंय आमी ताका समजोवपाक जाय, ते गोंयकार ताका समजोवपाक फेल जाले. पूण मनोज परब एक बरो लिडर आनी तो सदांच आमचे काडता नासतलो. आनी एक गजाल जे लोकांनी म्हणजे जे थोड्यांनी रुमर्स घायले की तो पार्टी बंद करूंक सोदता, तेणें केन्ना पार्टी बंद करपाची केन्ना चिंतूंक ना. तेणें आमकां सदांच विचारलें बाबा पार्टी मुखार व्हरपाक आमी कितें करपाक जाय, तुमी कशे तरेन तुमचें कॉन्ट्रिब्युशन दिवपाक शकता, हें सदांच आमकां विचारतालो. आनी जेन्ना हिंगासान भायर न्यूज गेली की बाबा पार्टी बंद करूंक सोदताय म्हणून, ही एक फोट गजाल आसली. हांव म्हणना तेजे फाटल्यान कितें तेंचो मोटीव आसलो हे रुमर्स स्प्रेड करपाक. पूण मनोजान आमकां केन्नाच म्हणना की पार्टी बंद करपाक जाय म्हणून. जो पार्टी घडून हाडटा, जे गोंयचे पासत गोंयकारांक पासत जो मनीस ही पार्टी घडून हाडटा तो कित्याक बंद करतलो ही पार्टी. आनी इतल्या भुरग्यांक तेणें तयार केले. आयज देखून तेणें आमकां सांगितलां बाबा आपूण रिजायन जाला, आपूण तुमकां रिजायन जावपाची गरज ना, हें रेव्होल्युशन तुमी मुखार व्हरपाक जाय. जे म्हजे लागीं जातालें तें हांवें तुमकां दिलें, जे भाशेन तुमकां गायडन्स दिवपाक जाता तें सगळ्यांक दिलें. आनी बरेंच तेणें आमकां गायडन्स दिलें आनी जायते भुरग्यांक तयार केले. म्हाका दिसता मनोज परब आमच्या काळजांत सदांच आसतलो आनी आमकां तो एक बरो लिडर म्हणून आमी ताका सदांच मानतले. थँक्यू. ओके, मी मीटिंग वन बाय वन एक मीटिंग घेतली ती सीईसी कमिटी हो मनोज कमिटी. तशें ना मग तुम्ही आता उलयले ते मनोजाचे विदेशाचे काय उलयले? विदेशान म्हणजे ते आम्ही सगळे गुण सांगले त्याचे आयज टॉपिक कित्याक लेटर दिला मनोजान सकाळी, मागीर सकाळी इमोशनल जाले गेले, मागीर एक लेटर ऑफिशियली दिवंक ना आनी आमी एक्सेप्ट करूंक ना. ड्रामा करता, नाटक करता म्हणून तशें जालें. सो मागीर आमकां खबर आसा तो रिजायन जाता म्हणून लेटर दिलें. आयज आमी विदेशाकूय आपयलें, आनी पयलींच सांगला विदेशाकूय आपयलो, सीसी मेंबर तो एमएलए आहा ताका आपयलो, सगळ्यांक आपयले. तुमकां खबर आसा लोकल मेंबर आहा ते तेच्या प्रेस कॉन्फरन्स सेपरेट घेता, ते ना ते येना मिटिंगेक. बाकीचे मेंबर आसा थोडो आपूण एकटो मेंबर आमचो आहा तो वाडपण मार्केटान आहा, तो दाम सुट्टा, तेका आनी लागीन आसा. शॉर्ट नोटिसान आमी सीसी एक्चुअली गरज ना आपोवपाची. ऑफिस बेरांक एक्सेप्ट करपाक रायट एडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस लेटर दिला, सगळ्या पोस्ट ऑफिसांनी ऑफिसार पावला, लेटर पावला. आमी ते एक्सेप्ट करपाक सीसी आपयली, मेंबर दिला, मनोज रेजिग्नेशन दिता. तेणी ते थोडे मुद्दे हांगा मांडला, ते आमी तुमच्या मुखार सांगला. एक तो बदल दिला तो फेलियर म्हणून ते आमी मांडूंक ना, म्हणून आमी डिसायड केला की हे मुद्दो त्या सरकार मांडपाचे आमी म्हाका सांगपाचें तुमचे आतां म्हाका सांगपाक मनोज वर्सीस विरेश हो जो दोन ग्रुप जाल्ले पळय, आतां एक ग्रुप म्हणजे मनोज जेन्ना रिजायन केले म्हणजे हो विशय सोंपलो. आतां तुमी पार्टी कशी फुडें व्हरतले आनी लिडर कोण आसतलो तुमचो? आमी ते सांगला की हो सगळो तांकां थोडो ग्रुप जो आसा तशी मडगांव मिटींग जाल्ली, तांकां कितें मनोज परब हो हर्डल जाता फॉर द ग्रोथ ऑफ आरजीपी. सो आतां तशें चित्र ना, आतां तशें चित्र ना. आमी आमदाराक सोमारा तेन्ना आमची ऑफिशियल मिटींग जाल्ली, तेन्ना हे रेजिग्नेशनाचें डिस्कशन जाल्लें. सगळी लस सोडून तो आमकां केअर करना, हें करना, विश्वेशान ताका 2 फोन मारले, तरी पूण तेणी फोन घेवंक ना. आमी रावता तेका रावना, आमी तेच्या ऑफिस स्टाफाक रावता. तो केन्ना आमकां रिप्लाय करतलो, तेणी आजून रिप्लाय करूंक ना. तो तुमकां सांगता जशे पेपराचे रिपोर्ट्स येता तो मिडिया कडेन उलयता, पण आमचे फोन घेयना. मात हेजेर आमच्या डिसिजन जाला की तेका आमी रावपाचें, स्टाफाक रावपाचें. जे तुवें दिसना लिडरशीप प्रेसिडेंट हे ते आमचे एज पर आमचो कॉन्स्टिट्यूशन कितें प्रोसेस आहा त्या प्रोसेस प्रमाणे जातलें. प्रोसेस कितें आसतलो? कसलो प्रोसेस? जो नेगेटिव्ह प्रिंट काडपाचो प्रोसेस कितें? आमचो प्रोसेस एज पर आमचो कॉन्स्टिट्यूशन आसा त्या प्रमाणे सेलेक्ट डावन केल्लो आसा, सो त्या प्रमाणे जातलो. सो तेजो रायट टायम आहा पळय तो ना तेन्ना तुमकां सांगता. आमी तशेंच कांय ना, आमी खंयसरूच विदेशाचे अगेन्स्ट उलोवंक ना. कारणीभूत कसो दिसता? ना आमी तशें कांयच म्हणूंक ना. आमी विदेशाचे जे शोकस नोटीस आसा ते रिलेटेड टू एंटी पार्टी एक्टिविटीज ज्यो आसा तांणी मेन्शन केला. तो मडगांव मिटींग न्हू, ती दुसऱ्यो आहा, तेजेर आमी डिस्कशन करपाक ऍडिशनल मडगांव मिटींग डिस्कशन ताका आपयता. सो ताका रावला आमी तुमच्या मार्फत आपयता. आमची ऑफिस स्टाफ ते दिसते प्रेस कॉन्फरन्स थोडे स्टाफ आसले ह्या गजालीचेर ते उलोवंक ना. ऑफिस स्टाफ आमी आमचे रावना, आमी ऑफिस स्टाफान तांणी सांगला की ऑफिस स्टाफ पार्टीक सांगतलो की केन्ना तो अवेलेबल आसा तो तसो तो आमी ताका सांगता. जसो तो मिडियाक फोन करून तो सांगता की आपूण खंय गेला जाल्यार कोणाक आहा लागीं आहा पयस आहा, तशें आमचें तेणी फोन घेवचे आनी आमी रावताले की हे डिसिजन आयज जाला तो तेच्या मुखार जावपाचें, तेच्या वांगडा जावपाचें मात तें जावंक ना. मात तेजो प्रोसेस सेपरेट आसलो. म्हणजे आनी परत कन्विन्स करपाक प्रयत्न करतले तुमी? आम्ही सांगला पळय हो मुद्दो कितें जाला घडला पण आमी आमचे दुसरे रेव्होल्युशनरी आहा तांकां सांगले. ऑफिशियली ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस आमकां केलें, लेटर येयला, तेका आमी डिस्कशन केला, ते एक्सेप्ट केलें. म्हाका एक सांग की तुम्ही म्हटलं की मनोजांनी आरजी घडयले, तुमकां घडयले, आता इलेक्शन लागीं पावले, अशें टायमार तो सोडून वता म्हणल्यार तुमकां वाऱ्यार घालून तो गेलो कसो ना जाल्यार? वाऱ्यार घालूंक ना. हांवें तुमी तो सारकें आयकून हांवें बेसिकली 2दा सांगला की म्हाका सोडून मनोज केला, म्हाका अशें लिडर्स क्रिएट केल्ले आसा. तेजे कडेन जेन्ना इतली वर्सां तो झगडटा, इतले वर्स तो हें सोंसता सगळें,
आणि स्पेशली त्यांनी कॅटेगरी सांगला की आफ्टर हे जे पयली रेव्होल्युशन आले ते आता फ्युचर जाऊन ते पॉलिटिकल रेव्होल्युशन झाले आसा पण इंडिव्हिज्युअल सेंट्रिक झाले आसा त्याच्याकडे जायना दिसता हँडल करपाक म्हणून आम्ही हे डिसिजन एक्सेप्ट केले आसा एकेक आमी चड क्वेश्चन पार्टी सोडून बसून पार्टी इज अ लिगल एंटिटी बरं सांगता पॉलिटिकल पार्टी एक मनशाचे चलना तुम्ही ते मानता पॉलिटिकल पार्टी एक तुम्ही ज्या तरी उलयता तुम्ही तसे नाही स्पेसिफिक सांगलेले की तो फेलियर म्हणजे मुद्द्याचेर आम्ही एक्सप्लेनेशन दिला काय आन्सर करता जे पॉलिटिकल पार्टी बरोबर सांगता इट इज रजिस्टर्ड अंडर पीपल्स रिप्रेझेंटेशन अंडर एज असोसिएशन ऑफ पर्सन्स खूप जण मनीस जाऊन ते जाला जॉईन एकटो मनीस घेवता एकटो मनीस येता तितून काय फरक पडना फायदो ऑर्गनायझेशन आम्ही पुढे वाऱ्यार करून वचोंक ना सगळ्या पार्टी कशी सिंबल दिला आमची रिकॉग्नाइज स्टेटस दिल्ले आसा थर्ड लार्जेस्ट पॉलिटिकल पार्टी एज पर वोट शेअर मागीर गोची व्हडली रिजनल पार्टी आसा सो वाऱ्यार कशें सोडला आता उरल्या थर्ड लार्जेस्ट पार्टी उरल्या आता तुम्ही इतके सांगले मोदीचे सगळे बरे तो त्याचा रेझिस्टन्स तुम्ही एक्सेप्ट कित्याक केलो तुमकां जर दिसता की तेणी हे करता तुम्ही सगळे तुम्ही ती कमिटी आसली तुम्ही एक्सेप्ट कित्याक केलो एक गजाल दुसरी गजाल की तुम्ही अशें म्हटलें की मोदीच्या खातीर जो दुसरो ग्रुप जाला दुसरो त्या ग्रुपाक मोदीच नाका असो तुवें म्हटलं थोडे थोडे तोय कशें जालें म्हणजे की मनोज व आनी म्हाका पयल्या प्रश्नाचें उत्तर दी की तुम्ही एक्सेप्ट कित्याक केलो रेजिग्नेशन इतले तरी त्यांनी सांगला आमकां ऑफिशियली सांगला हे आमकां हे चलताले खूप वर्सांनी 2-3 वर्सां तरी जाले आमी ते आनी फाटले 2-3 वर्सां आमकां सांगतालो बाबा रिजायन काम सोदता आमी ते ट्रॅक केले पूण तुम्ही ताका मनवूंक शकताले ना आमी ते सगळे झाले जशें टायम पयलीं सांगला की आमी रातभर मिटींग करून रडो कमी करपाचें ट्राय केले सांगले मात आतां एक त्यांनी आमकां रिक्वेस्ट दिला जेन्ना विरेश इतलो हे करता कितें दिसा आसूं शकता की विरेश तुमच्या पार्टीच्या अगेन्स्ट वता जो तुमच्या पार्टीचा निवडून येयला आसा तो एक फावंडर मेंबर आसा पूण अशें कितें घडलें की ताका आयज पार्टी अगेन्स्ट वयता पळय आमी ताका शोकोत नोटीस धाडला शोकोत नोटीस धाडटकीर तेजे रिप्लाय येयला तेवूय रिप्लाय म्हणजे 4 रिमायंडर धाडले मागीर रिप्लाय येयला जेन्ना सांगता तुम्ही ताका विचारले 8-9 सुमार की बाबा ते शोकोत नोटीस येयला रिप्लाय कितें म्हणजे रातच्या 2 त्यांनी रिप्लाय केला आमी ऑलरेडी सांगलेल्या ते रिप्लाय केले पॉईंट वायज रिप्लाय व्हेरिफिकेशन दिवना त्याच्या मनात कितें आमकां खबर ना ताका मेळपाक आमी आपयले तो येवना तर त्यांनी सांगले की आपण स्टाफाक सांगता ते सांगून लोक सुद्दां कॉल केले तरी पूण आयज कंप्लीट करता सो त्यांनी तो त्याच्या मनात कितें आतां खबर ना आमी ऑफिशियली एज पर आवर प्रोसिजर ताका शोकोत नोटीस धाडला आनी आमी ताचे आन्सर सेपरेट मिटींग घेता तुमच्या मेंबरचं अशें कितें पार्टीन घडलें की सेपरेट मिटींग घेवची ते आमकां खबर ना पडटा सो तुमच्या भितर ते इंटरनल आमकां खबर ना ते प्रेसिडेंटांनी असो विषय उरला तो जर ग्रुप येवंक ना तुम्ही म्हणटा पळय तो आता रिजायन दिलो मनोजा आनी तो ग्रुपात तुमच्याकडे उलोवंक येवना किंवा आमदारूय जर उलोवंक येवना जाल्यार कितें जातलें कारण हेणी रिजायन दिली आनी आमदारूय तुमकां लागीं पार्टीक हे करिना मागीर कशें कितें तो धांवपाच्या आधी त्याला तिकीट लागते की आमदार मेळपाक सांगला की तो बेगीनच्या बेगीन कळयतलो म्हणून सो आमी होपफूल आसा तो एकदा डिस्कस म्हाका सांगूया आता म्हाका सांगूया आता तुम्ही 27 इलेक्शन कॉन्टेस्ट करतले कित्याक तुमची सिच्युएशन पळयत न्ही तुम्ही आता इंटरनल पार्टीत सगळे पॅचअप करपाक चालवले तू विरेशाक फोन करता ताका लेटर धाडटा तो तुमकां रिप्लाय करना इतूच आहा पूण 27 इलेक्शन लागीं पावता ते कॉन्टेस्ट करतले तुम्ही काय हेच पॅचअप करपाक उरतले पॉलिटिकल पार्टी बरं सांगता पॉलिटिकल पार्टी रजिस्टर अंडर रिप्रेझेंटेशन काय आणि पॉलिटिकल पार्टी करतात इलेक्शन कॉन्टेस्ट करपाक नाजाल्यार तू ती रजिस्टर जाता 30-60 वर्सां तू रजिस्टर करणार तुझं सिंपल वयता या वयता सो इलेक्शन आमी कॉन्टेस्ट करतले असले ऑर्डर्स येतात मदीं सो आमी ते ओवरकम केले विरेश येवना आशिल्लो त्या दीस तुमी प्रेस घेतिल्लो त्या विरेश हांगा त्या दीस तुमी प्रेस घेतिल्लो तेन्ना सगळें ओके आशिल्लें सो 2 दिसान अशें कितें जालें 2 दिसान जावना तेन्ना आमचें डिस्कशन जालें आमी थांबोवंक नासलें तुमकां हे डिस्कशन फाटले 2 ते 3 महिने तरी चलता आमच्या भितर आनी ताकाच लागून एस्केलेट जालें जेन्ना 10 तारीख आमी पळयलें की ही मिटींग घेतली म्हणून आमी त्या टायमार कन्विन्स करता ऑर्डर सांगताले कळ्ळें न्हू जशें की कन्याय जालें आनी ताकाच लागून आमी तुमी सांगलेलें म्हाका कोण तरी जालें की प्रेस चालू कॉल मार म्हणून आमी ती प्रेस ओपन कॉल मारलो त्यांनी घेऊन ना आम्ही रावला त्याच्या सध्या तरी रेजिग्नेशन त्यांनी दिला आम्ही त्या रेजिग्नेशन ना कॉन्स्टिट्यूशन तसे काय म्हणणार की रेजिग्नेशन ते तसे काय म्हणणार कॉन्स्टिट्यूशन म्हणलं की रेजिग्नेशन वोटर आयडेंटी कास्ट प्रॉब्लेम कितून इंडिया तो मेंबर जाता तो मागीर असो कितें आसा ते तशें प्रोविजन एकल्याच प्रोविजन ना सो सध्या तरी रेजिग्नेशन दिला आनी आमी ओके अजय तुम्ही म्हणले लास्ट तुम्ही सीएसी मिटिंगेक हे डिस्कशन करून पार्टी बंद करपाची म्हणून ओके जाल्यार तुमची आज वेबसायट तुमची आदीची हाती चालू वेबसाईट टेक्निकल इश्यूज आयज चलना ते फाटले 3 वीक सुमार टेक्निकल इश्यूज चलता डोमेन लास्ट ऑलमोस्ट म्हाका दिसता 15 एप्रिल पर्यंत चालू असते आमकां स्क्रीनशॉट तेजे आहा सो तेजे आमची डोमेन इश्यूज जाल्ले आसा ती ऑलरेडी काम चालू म्हणून ती मेसेज आमी अपडेट केला की ती अपडेट वाचून येतली म्हणून प्रेसिडेंट ना जाल्यार तुमच्या कॉन्स्टिट्यूशन प्रेसिडेंट बी कोण जाता असो कितें आसा आमचे तसे काय हांव तुमकां डिटेल्स सांगना कॉन्स्टिट्यूशन वेबसायटीर आसा व्हडले व्हडले एक्सपर्ट्स कॉन्स्टिट्यूशन घेवन आमी व्हिडिओ तसे काय ना फक्त सीसी तसे काय डिसिजन घेवना मात कितें आतां फुडें प्रोसिजर डिसिजन मोदन प्रत्येक कॉन्स्टिट्यूशन लिडर केल्ले आसा आमकांय त्यांनी लिडर केल्ले आसा सध्या तरी आमी ऑफिस बेरर्स आनी बाकी सीसी मनी आनी फाउंडर्स मेंबर बाकीच्या हाती पार्टी लीड करतात हे डिसिजन जे आमचे प्रोसिजर एज पर हे तेन्ना घेतात न्यू प्रेसिडेंट केन्ना पण ना तो ते एजीएम जातले तुमचे एजीएम सांगता एजीएम कॉन्सेप्ट पॉलिटिकल पार्टी नासना जनरल बॉडी एजीएम कॉन्सेप्ट कंपनीज एक्टान आसा ग्रामसभा अधिक अकाउंट ते आसा मागीर मुन्सिपल क्लब सोसायटी पॉलिटिकल पार्टी जनरल बॉडी एज पर आमी लास्ट सांगला की आमी जाम कार्यावळी दिवं प्रेस केली 7 तारखेक तेणी एक एलिगेशन केला की तेका एमएलए काउंटर अटॅक करून तुम्ही गायो मारून तुमचे थोडे भुरगे हे घालता ते तुमकां कंप्लेंट दिली तुम्ही काय एक्शन घेवंक ना आमकां सांगता ब्लॉकान कसली ऑफिशियल कंप्लेंट विरेशान केलेले विरेशन सांगू ना ऑफिशियल काय सांगू ना अजय तुमच्या आमचे मेंबर करू ना आमचे मेंबर करू अजय त्याने दाखवलं तुमच्या विरेश
विरेशाचे नेक्स्ट स्टेप किती असतले ते तुमच्या member- तुमचे आता विरेशाचे ते स्क्रीनशॉट आमकां सांगता लोकांसून ऑफिशियल कंप्लेंट येऊ ना त्याचे प्रेस घेतला ऑफिशियल काय सांगू ओके तुमच्या आता विरेशाचे नेक्स्ट स्टेप किती असतले जर त्याचेर कडक एक्शन जाता तर तुमची पार्टी लिडर असतात ना ना आम्ही सांगत नाही ऍक्शन कडक घेतले किती घेतले आम्ही रावला आम्ही सॉल्व्ह करून सुद्धा इशू आम्ही त्याला आपयला आम्ही त्याकाय रावला परत सांगता आम्ही त्याच्या ऑफिस स्टाफाक रावला ते केन्ना सांगतले ते प्रेस घेता मात हे So, issue solved जातलो? सॉल्व्ह जातलो मात फक्त विदेशात सायलेंट रावला तसे त्यांनी ऑफिस स्टाफांनी सायलेंट रावचे न्हू आमची मागणी कितको टाइम पासून रावतात तुमचे? रावतले आम्ही काय घ्यायला लागतं? पुन्हा जे असं. झाले झाले प्रेसिडेंट सोडून होता प्रेसिडेंट स्कॅप म्हणून दुसरं प्रेसिडेंट डायरेक्ट सोडून गेलो पार्टी सोडून गेलो ना मनोजान त्यांची ते घेतला डिस्कशन क्वेश्चन विचारता त्याच्यावर आन्सर दिले तुला सॅटिस्फाईड जाऊ ना ते तुझी विषय तू काय हे करणार डिस्कशन सांगू ना ते तुमच्या तोंडाची वड आमच्या तोंडात घाला. माहिती आहे statement तुम्ही देता. तोंडाची वड असं बोलत त्याच्यात तुम्ही माहिती रिपोर्ट करता. हे पण प्रेसिडेंट खूप असा हो समज तुमच्या पार्टी प्रेसिडेंट नका शिरो तुमच्या भितर कोणी प्रेसिडेंट जातो पार्टी सुद्धा करून नसेल आम्ही लास्ट पर्यंत सांगितलं की आम्ही ऑफिशियल मिटिंग सीसी मिटिंग विचारलेली सगळ्यांनी बाबा कोणाला लीड करपाक सांगा ऑफिशियल ग्रुपाने डिस्कशन झालं कोणाला लीड करपाक सांगा डिसिजन काय जाऊ ना तर आम्ही काय करू शकणार हांव आम्ही बसला हांगा 15 जण ते प्रेसिडेंट सेट करू शकणार ते जनरल बॉडी आपण लीड करता तुम्ही दिवपाक रेडी आहात का लिडरशिप तो सांगतात आम्ही त्याला सांगितलं पाहिजे तू लीड करता रेडी आहात तो हँडओव्हर करपाक आणि काय चालू सो आता मनोज सोडून गेला फक्त त्याच्यात ही क्रिटिसिझम सोडून गेला सोडून ना जायना ते लेट आपण दुसरा एक ऍक्टर बरेला ते कंप्लीट आउट केला ओके लास्ट क्वेश्चन न्यू प्रेसिडेंट करपाक कितको टाइम लागतो आणि बिलीव्ह करता तुम्ही बरोबर करूं शकता फक्त तुमचे प्रेसिडेंट अपॉइंट करपाचे एज पर आमचं कॉन्स्टिट्यूशन आहे त्या प्रमाणे जातले विलेज वर्कराक आम्ही जे त्याला रावला त्याचे क्लॅरिफिकेशन दिवपाक जाय आणि त्याला आम्ही टाइम दिवता थँक्यू थँक्यू तुला